अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे। तर स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा व व्हिडिओला लाईक करून शेअर करा, भाग्यवंत ठराल। स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी। हे सकारात्मक विचार आयुष्यातील नकारात्मक गोष्टीपासून रक्षण करते आणि मनाला प्रसन्न करते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी भक्तांनो, मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर बोलून दाखवू नका। कारण कोणत्याही बाटलीचं सील आणि मित्राचं मन एकदा तोडलं की विषय संपला। मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधी सुटत नाही। शब्द माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसाला तोडतही असतात। ते शब्दच असतात, कधी रामायण तर कधी महाभारत घडवत असतात। कोणी कोणाला अधिक करतोय, कोणी कोणाला वजाबाकी करतोय, कोणी कोणाला गुन्हेला करतोय तर कोणी भागाकार करतोय, पण परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांना बरोबर करत असतो। ज्या लोकांना स्वतःची चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नाहीत, उलट आपल्याला चुकीचे ठरवत असतात। म्हणून अशा लोकांपासून सदैव दूरच राहा। एखाद्याच्या जखमेवरचा इलाज व्हा, उगाच एखाद्याला जखम देऊन त्याच्या वेदनेचे कारण होऊ नका। आयुष्य म्हणजे एक रात्र आहे, ज्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात, तर काही तुटतात तर काही साकार होतात तर काही हरवून जातात। आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण आपले प्रयत्न करणं थांबवले तर ते मात्र चुकीचं आहे। त्या चुकातून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजेच आयुष्य आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन संदेशासोबत। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना।